आज आपण शिकणार आहे सबस्टिट्यूशन मेथड। आतापर्यंत आपण काय काय डिस्कस केलं? आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पाहिलं, क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 कंप्लीट केला, क्वेश्चन नंबर 3 आपण त्याच्यामधले सगळे सब क्वेश्चन एलिमिनेशन मेथडने लास्ट क्लासमध्ये कंप्लीट केले। आज आपण सेम क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मधले सगळे सब क्वेश्चन्स कंप्लीट करणार आहे एका नवीन मेथडने। मेथडचं नाव आहे सबस्टिट्यूशन। जेव्हा परीक्षेमध्ये विचारल्या जाईल की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन आणि मेथड मेन्शन नसेल, मग एलिमिनेशनने जा किंवा सबस्टिट्यूशनने। आज आपण सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आहे एका नवीन मेथडने। मेथडचं नाव सबस्टिट्यूशन। एक सिंपल सी स्टेप, एका इक्वेशन मध्ये x इक्वल टू पूर्ण टर्म किंवा y इक्वल टू पूर्ण टर्म तयार करा आणि ज्या इक्वेशनच्या मदतीने बनवली त्याला सोडून दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवा। काय बोललो? एकदम एका क्वेश्चन मध्ये सगळे टॉपिक क्लिअर करून देतो। आता मला सांगा, सिलेक्शन करताना असे इक्वेशन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये x किंवा y सोबत कोणता नंबर नसेल। पहा, इथं मी x ला पाहिलं तर x च्या सोबत नंबर आहे 2। जर इथं पासाल तर x च्या सोबत नंबर नाही आहे। सिमिलरली y सोबत नंबर आहे, y सोबत नंबर नाही आहे। असं इक्वेशन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये नंबर नाही, सॉल्व करणं सोपं जाईल। मग मी काय करत आहे, सर्वात पहिले याला लिहून घेतो आणि याला देतो इक्वेशन नंबर 1। या इक्वेशनला आपण लिहून घेऊ आणि याला नंबर देऊ इक्वेशन नंबर, व्हेरी गुड। आता काय करतो, तुमची चॉईस, एकतर x इकडे ठेवून बाकी सगळे तिकडे शिफ्ट करा किंवा y इथं ठेवून बाकी सगळे तिकडे शिफ्ट करा। म्हणजे कोणतं तरी एक अक्षर इथं राहू द्या, बाकी तिकडे शिफ्ट करा। आता तुम्ही सांगा, x तिकडे राहू देऊ की y तिकडे राहू देऊ? व्हेरी गुड। मग जर तुम्ही आता x इथं ठेवायचं ठरवलं तर हा प्लस y जेव्हा तिकडे जाईल काय होईल? इथं x राहणार इक्वल टू हा 4 जशास तसा हा y तिकडे चालला गेला। क्लिअर? आता मी ही व्हॅल्यू ज्याला मी बॉक्स मध्ये तयार करत आहे, ही व्हॅल्यू मी बनवली कोणत्या इक्वेशनच्या मदतीने? ह्या इक्वेशन वरून तुम्ही व्हॅल्यू बनवली। ही व्हॅल्यू याच्यामध्ये नाही ठेवायची, सेकंड मध्ये ठेवायची। सो नेक्स्ट स्टेप, सबस्टिट्यूट और पुट x is equal to 4 minus y in इक्वेशन। जिथं इक्वेशन नंबर 2 मध्ये x असेल त्या x च्या जागेवर काय येणार आहे आता? व्हेरी गुड। सर्वात पहिले हा 2 जशास तसा, x च्या जागेवर काय लिहित आहे? 4। बाकी टर्म जशास तशा इक्वल्स टू 2 इंटू 4 हे मायनसचं चिन्ह, 2 इंटू y मायनस इक्वल्स टू, आता काय करणार? हा 8 ॲज इट इज। -2y दोन्ही नंबर नेगेटिव्ह आहेत, ॲडिशन होते पण साइन मायनस राहते। किती? इक्वल्स टू, आता हा -7y तिकडे घेऊन जाऊ, +7y झाला। हा 8 इथंच ठेवला, +1 इकडे घेऊन आलो, -1। 8 - 1 किती? 7 इक्वल्स टू 7y। हा 7 याच्या मल्टिप्लायचा वापस इकडे आणू। सो y इज इक्वल टू होणार आहे 7/7। 1 जार 7, 7 1 जार 7, y ची व्हॅल्यू मला मिळाली। आलेला y इक्वेशन नंबर आता 1 2 कुठे ठेवला तर चालेल, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून टाकू। पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1। इक्वेशन 1 पहा काय? x प्लस y भेटला आता इक्वल्स टू, हा +1 इकडे शिफ्ट केला तर काय होईल? x इज इक्वल टू 4, +1 तिकडे गेला -1, x इज इक्वल टू, मला मिळालं सोल्युशन x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू, आन्सर चेक करा फास्ट, करेक्ट आहेत। आता बघा किती सोपं होतं। 2 इक्वेशन मला दिले, एका इक्वेशन मध्ये x किंवा y ची व्हॅल्यू बनवली, दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली आणि सॉल्व केलं। म्हणून मेथडचं नाव काय? परत एकदा, इक्वेशन सिलेक्ट करताना असं इक्वेशन सिलेक्ट करा जेणेकरून त्याच्यात x आणि y सोबत नंबर नसेल, पण आता नंबर त्याच्यात आहे आणि दुसरा ऑप्शनच नाही, असे पण काही क्वेश्चन्स मिळतील। त्याला करण्यासाठी सुद्धा शांततेनं स्टेप फॉलो करा, उत्तर बरोबर येते। समोर जाऊ सेकंड क्वेश्चन कडे। चला, सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? 2x + y = 5। पहिलं काम याला असाइन करतो, याचं इक्वेशन नंबर 1। सेम 3x - y = 5 इक्वेशन नंबर 2। इथं पासाल तर y सोबत काही नाही, इथं पासाल तरी y सोबत काही नाही। म्हणजे x सोबत 2 आहे, x सोबत 2 आहे, म्हणजे मला बेटर राहील की y एका साईडला करा, बाकी सगळे एका साईडला करा। तर मी ह्या इक्वेशन मध्ये काय करणार? y इथंच ठेवणार, 2x
शिफ्ट करू. मग काय होईल हे y इज इक्वल टू 5. हा 2x तिकडे गेला, प्लस आहे तो y ची जी व्हॅल्यू मला मिळाली ह्या इक्वेशनच्या मदतीनं बनवली, याच्यात नाही ठेवू शकत. ही कुठं ठेवणार? सो नाव पुट y is equals to 5 minus 2x in equation, काय इक्वेशन 2, 3 into x. समोर आहे मायनस. परत ऐका बेटा, मायनसचं चिन्ह आल्यामुळे ब्रॅकेटमध्ये त्याला लिहा, कारण साईन चेंज होतात. मी मायनसचं चिन्ह हे लिहिलं, जिथं y आहे त्या yच्या जागेवर ह्या टोटल टर्म्स 2 आहेत, म्हणून ब्रॅकेटचा वापर करा, नाहीतर आन्सर चुकणार. ब्रॅकेट क्लोज इक्वल्स टू किती? आता काय होईल? 3x, हा मायनस 5, हा मायनस 2x इक्वल्स टू, इकडे पहिल्यापासून 5 आहे तसाच ठेवा, हा -5 तिकडे घेऊन जा, आणि इथं काय राहिलं? 3x प्लस 2x किती? 5x इज इक्वल्स टू 5 प्लस 5, हा 5 जाणार 10च्या डिवाइडला, होणार 10/5, 5 1 जार, 5 2 जार. फायनली मला x इज इक्वल टू किती मिळाला? आलेला x. आता इक्वेशन 1 आणि 2 जिथं योग्य वाटते ठेवा, याच्यामध्येच ठेवून देऊ, बरोबर. सो देअरफॉर पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इथं ठेवलं तर आणखी इझी आहे, डायरेक्टच y ची किंमत मिळते, पण तरी मी इक्वेशन 1 मध्ये ठेवत आहे. 2x च्या जागेवर किती? प्लस इक्वल्स टू काय होणार? 2 2 जार प्लस इक्वल्स टू प्लस 4 तिकडे गेला, व्हेरी गुड. y इज इक्वल्स टू 5 minus 4. चेक करा फास्ट सोल्युशन. x2y नक्की काही अडचण आहे याच्यामध्ये? थर्ड क्वेश्चन कडे जाऊ. चला पहा नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं पहिलं इक्वेशन दिलेलं आहे, चला पटकन पहिलं याला नंबर देऊन टाकू. 3x - 5y इक्वल्स टू इक्वेशन 1. दुसरं इक्वेशन आहे x - 3y इक्वल्स टू 8, इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन पैकी कोणतं सिलेक्ट करणं सोपं राहील? सेकंड, कारण इथं x सोबत कोणता नंबर? सेकंड इक्वेशन मध्ये x इक्वल टू बनवतो, उचलतो, फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवतो. सो देअरफॉर सेकंड इक्वेशन काय होईल? x इक्वल टू 8, आणि हा -3y तिकडे चालला, झाला +3y. x इज इक्वल टू मिळाला 8 + 3y. आलेला x मी ठेवणार आहे इक्वेशन नंबर. सो नाव पुट x इज इक्वल्स टू 8 + 3y इन इक्वेशन. पहा इक्वेशन काय? 3. x च्या जागेवर हे दोघं -5y इक्वल्स टू 3 × 8, 3 3 जार -5y इक्वल्स टू 16. बाकी सगळ्या टर्म सेम ठेवल्या. आता इथं उरले 24. 9y मधून 5y मायनस केले 4y, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल इक्वल्स टू. आता पहा हा +24 तिकडे जाईल तर 16 मधून मायनस होईल. इकडे काय राहणार आहे? 4y. 4y इज इक्वल्स टू 16 - 24. एक नंबर पॉझिटिव्ह, एक नंबर निगेटिव्ह, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करून मोठ्या संख्येचं चिन्ह. 24 मधून 16 गेले तर 8, मोठी संख्या ही आहे मायनस. आता 4 जाणार 8च्या डिवाइडला, -8च्या डिवाइडला. 4 1 जार 4, 4 2 जार 8. सो y विल बी -2. आला y ची व्हॅल्यू इथं ठेवा, डायरेक्टली x मिळते. आता याला मी काम करतो, इक्वेशन नंबर 3 देऊन टाकतो आणि डायरेक्ट याच्यामध्ये ठेवू, की आपल्याला फायनल आन्सर मिळेल. y इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन काय आहे? थर्ड इक्वेशन. x इज इक्वल टू 8 + 3, आणि y च्या जागेवर काय होईल? हे 8 प्लस मायनस मायनस 3 2 जार 8 मधून 6 मायनस केले तर x इज इक्वल्स टू, बेटा सोल्युशन चेक करा. x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू, समजत आहेत का आता? नक्की घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 4. 2y - x इक्वल टू 0. पहिलं काम याला देऊन टाका, याचा इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन 10x + 15y इक्वल्स टू 105. कोणतं इक्वेशन सिलेक्ट करणं इझी आहे? फर्स्ट, कारण इथे x सोबत कोणता नंबर नाही आहे. हा x इथंच ठेवला तर तो निगेटिव्ह आहे. अशा केसमध्ये शक्यतोवर जो व्हेरिएबल तुम्ही एका साईडला ठेवता त्याला प्लस करा.
मग याला प्लस करायचं म्हटलं त्याला मला दुसऱ्या साईडला पाठवणं सोयीचं राहील. मग मी तर काय करत आहे 2y ॲज इट इज ठेवतो. हा -x तिकडे घेऊन गेलो आणि तिथं +0 आहे, त्याचा काही फरक पडतच नाही. म्हणजे माझ्याकडे x ची व्हॅल्यू काय बनली, x इज इक्वल टू हा उचलू आणि कोणत्या इक्वेशनवर ठेवू. सो नाव पुट x इज इक्वल टू 2y इन इक्वेशन 2 वर लक्ष द्या. 10 ॲज इट इज, x च्या जागेवर 2y प्लस 15y इक्वल्स टू 10 into 2 20 plus y plus 15y equals to 20y plus 15y 35 equals to 10. 35 आणले 105 च्या डिवाइडला तर होतील 105 डिवायडेड बाय 35 1s are 35 35 3s are y is equal to किती मिळाला. आता मिळालेला y इक्वेशन नंबर 1 किंवा 2 किंवा याला डायरेक्ट देऊन टाका 3, याच्यामध्ये ठेवणं सोयीचं राहते. सो नाव पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. काय इक्वेशन, x इज इक्वल टू 2y. सो 2 इंटू y, y किती मिळाला 2 3s are, चेक करा आन्सर, x 6 अँड y 3. करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर, पहिले काय केले यांनी, याला मिसमॅच करून ठेवलेलं आहे. मग चेक करा, इक्वेशन 2 हे राहणार आहे, इक्वेशन 1 हे राहणार आहे. काय करणं सोयीचं वाटतं, x इक्वल टू y x इक्वल टू इथून बनवायला पाहिजे की पहिल्या इक्वेशन मधून. व्हेरी गुड. चला पहिलं काम, याला काय करतो, याला इक्वेशन नंबर 1 देऊ. त्याच्या आधी हा +4 कॉन्स्टंट राईट साईडला शिफ्ट करू. काय होईल, -4 होईल. तो बेटा +4 आहे ना, तिकडे शिफ्ट करता काय होईल. सेकंड इक्वेशन याला देऊन टाकू, x - 5y इक्वल्स टू 11 इक्वेशन 2. आता काय करता येते, x जर इथंच ठेवायचं ठरवलं तर कोणता नंबर तिकडे जाईल, काय होईल, x इज इक्वल टू पहिल्यापासून 11 आहे तिथं, -5 तिकडे चालला, हे बनलं माझं x इज इक्वल टू 11 + 5. माझ्यासाठी बनेल इक्वेशन नंबर. x ची व्हॅल्यू तुम्ही बनवली सेकंड इक्वेशन मधून, मग त्याच्यातच ठेवसाल की पहिल्यात ठेवसाल. सो नाव पुट x इज इक्वल्स टू 11 + 5y इन इक्वेशन, काय आहे फर्स्ट इक्वेशन 2. x च्या जागेवर +3y इक्वल्स टू, एक मिनिट हा, पुढे पहा, 2 × 11 2 × 5 10y प्लस 3y इक्वल्स टू, हा 22 जो प्लस आहे तिकडे शिफ्ट करून देतो, तिथं पहिल्यापासून -4 आहे, +22 तिकडे गेले, 10y + 3y. आता पुढे 13y इज इक्वल्स टू, दोन्ही नंबर नेगेटिव्ह असल्यानंतर ऍडिशन करून मायनसचं साइन, -4 -22 झाले -20, 13 गेला डिवाइडला तर y इक्वल्स टू 26/13. 13 1s are 13, y इज इक्वल्स टू, मला मिळाली y ची एक व्हॅल्यू, ती सबस्टिट्यूट करू इक्वेशन नंबर 1 2 किंवा 3. थर्ड सोपं राहील. सो नाव पुट y इज इक्वल्स टू -2 इन इक्वेशन नंबर, काय आहे थर्ड, x इज इक्वल टू 11 5 × y, y किती आहे, काय होत आहे बेटा, हे 11 प्लस मायनस 5 2s are 11 मधून 10 गेले. सोल्युशन मला मिळालं x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू, स्पीड जास्त होत आहे का, नक्की. व्हेरी गुड. आन्सर चेक करा, 1 and -2. क्वेश्चन नंबर 5 आपण कंप्लीट केला. नेक्स्ट क्वेश्चन बहुतेक हा लास्ट असेल, क्वेश्चन नंबर 6. पहिलं काम, या दोघांना इथंच ठेवत आहे, जशाच तसं देत आहे इक्वेशन नंबर. सेकंड 3x + y इक्वल्स टू 22 इक्वेशन नंबर 2. लास्ट क्वेश्चन आहे, मी बोलल्यापेक्षा जर तुम्ही स्टेप सांगसाल तर बरं राहील. कोणते इक्वेशन सिलेक्ट करायला पाहिजे, का, व्हेरी गुड, कारण y सोबत कोणतीही टर्म नाही, म्हणजे तुम्ही ठरवलं की सेकंड इक्वेशन मध्ये y इकडे ठेवायचा, बाकी सगळं. मग काय होईल, y इज इक्वल्स टू 22. व्हेरी गुड. इक्वेशन नंबर 3. आता काय करायला पाहिजे, याची मदत घेतली त्याच्यात ठेवता येणार, उचला आणि कशात ठेवसाल. सो नाव पुट y इज इक्वल टू 22 - 3x इन इक्वेशन, व्हेरी गुड. काय इक्वेशन 1 2 x ॲज इट इज
मायनस आहे 7 तसाच लिहिला, मायनसचं चिन्ह आहे म्हणून ब्रॅकेट घ्यायचा आणि वायच्या जागेवर 3x इक्वल्स टू, आता पुढे सांगा काय होईल, 2x मायनस 7 इंटू 22 154 मायनस मायनस 7 3 सोबत इक्वल्स टू, कॅल्क्युलेशन्स रेडी करून ठेवा, मी विचारणार आहे आता. पहा पुढची स्टेप. आता काय होणार आहे पहा, हा 2x पॉझिटिव्ह, हा 21x पॉझिटिव्ह, दोघांची ऍडिशन केली तर किती होईल, 21 प्लस 2 23 इक्वल्स टू किती, 7 तिकडे होते तसेच ठेवा. हा मायनस 154 तिकडे गेल्यानंतर करा बेटा या दोघांची ऍडिशन फास्ट, मी तोपर्यंत लिहून ठेवतो. 23x इज इक्वल टू 160, व्हेरी गुड, 160. याच्यामधले 6 ऍड केले झाले 160 आणि उरलेला वरचा एक 161. आता इथं ठेवला x, हे झाला 23 जाणार त्याच्या डिवाइडला, कितीने डिवाइड होते नक्की, 23 1 जार 23 7 जार, x इज इक्वल्स टू, ज्यांना समजलं नाही मल्टिप्लाय करून दाखवतो, 7 3 जार 21 कॅरी 2 7 2 जार 14 प्लस 2 म्हणून डिव्हिजन केली. x किती आला, y किती आला होता, नाही y अजून काढलाच नाही, सॉरी, y ची व्हॅल्यू काढण्यासाठी याला सबस्टिट्यूट करा. x इज इक्वल्स टू 7 इन इक्वेशन, कशामध्ये ठेवसाल, पुट x इज इक्वल्स टू 7 इन इक्वेशन नंबर, सांगा थर्ड इक्वेशन काय आहे, y इक्वल्स टू 22 मायनस 3 इंटू x, x च्या जागेवर 7 किती होते बेटा, 22 मायनस 3 7 जार 22 मायनस 1, y इज इक्वल्स टू, आन्सर चेक केले. अशा प्रकारे आपण एकाच प्रॅक्टिस सेट मधला थर्ड क्वेश्चन 2 मेथडने केला, एलिमिनेशन. आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूयाचे वर्ड प्रॉब्लेम. सगळं समजलं का, का परेशान झाले.